खरं तर ऍक्च्युली कोणावर टीका टिप्पणी करायचीच नव्हती मला, परंतु या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जो त्रास सहन करावा लागला, एक होतो त्याचे असंख्य शिवसैनिक मी तयार केले डोंबिवली पश्चिमला. परंतु कालांतराने जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या, तर त्यांनी स्वतःची कशी पोळी भाजून घ्यायची त्या पद्धतीने गुरुनाथ खुदनी त्या पद्धतीने रणनीती आखली. दिपेशजी म्हात्रे जेव्हा आमच्याकडे होते, ते गेल्यानंतर त्यांनी लगेच त्यांची टीम वर्क कार्यरत केली. त्याच्यामध्ये काही स्थानिक डोंबिवलीतले पदाधिकारी आहेत, त्यांना वरिष्ठ पद देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने मनमानी करून घेतलेली आहे. त्यानंतर मग कालांतरी माझंही तिकीट कापलं. ज्या तेलगोटेनी शहर पश्चिममध्ये एवढं मोठं उभं केलं, ते शाखेपासून तर सगळे शिवसैनिक जमा केलेत आणि त्या लोकांना डावलण्याचं आणि आम्हालाही डावलण्याचं काम केलंय. परंतु किती दिवस चालणार? शेवटी सहनशक्ती असते. मी उद्धव साहेबांशी काल रात्री बोलणं झालंय माझं. संजय राऊत साहेबांनी फोन केला, विनायक राऊत साहेबांनी सुद्धा फोन केलेले होते. त्यांनी सांगितलं मला 1:30 वाजताची मातोश्रीवर माझी बैठक सुद्धा होती आजची, परंतु वेळ निघून गेलेली होती. रवी दादांशी माझे गेले 2009 पासून संबंध आहेत. ते जरी आमच्या समोर नसले तरी मागून त्यांनी नेहमीच सावलीसारखी साथ दिलेली आहे. माझे मित्र चिन्नी साहेब आहेत, दीपेशजी असतील, ही सगळीच टीम, नंदू दादा असेल, नंदू दादा आमच्या एक परिवारातला एक हिस्सा होते, आम्ही त्याच्या परिवाराचा एक हिस्सा. भाजपामध्ये जवळपास बरेचशी मंडळी ही माझ्या जवळची आहे, माझी मित्र परिवारातली आहे. आणि मी एवढंच आजच्या क्षणी सांगेल, मी कोणाला काय बोलणार नाही, पण आता याच्यानंतर पक्षाने जो आदेश दिला त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं मी काम करेल. कारण इथं या पक्षामध्ये शिस्त लागते आणि त्या शिस्तीचं पालन 100% करेल. कारण बीजेपी आणि शिवसेनेमध्ये बरंचसं तफावत आहे. शिवसेनेमध्ये सिस्टम आक्रमक असते, इथं हे सर्व पालन शिस्तीचं पालन करण्याचे. त्यामुळे मी 100% प्रयत्न करून पुढे कार्यरत राहील. ओके.